कोरोना या संसर्गजन्य साथीच्या संकट काळात जगा आणि जगू द्या या भगवान महावीरांच्या मानवतावादी संदेशानुसार भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी या मानवता धर्माचे पालन करीत जय मा चैतन्य शक्ती आत्मिक व आध्यात्मिक सेवा केंद्राचे संस्थापक गौरीशंकर महाराज यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील अकोला अमरावती तसेच वाशिम जिल्ह्याच्या मेंढावरून वाहतूक करणारे राहगीर तसेच वाहन चालकांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे। हयातपूर कुरुम परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंग मास्क व सॅनिटायझर वापरण्याच्या नियमाचे पालन करून दररोज दोन्ही सांजेला हजारोंना 2 वेळचे सकस भोजनाचे वाटप करण्यात येत आहे। राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल, ढाबे व इतरही खाद्यपदार्थ मिळणारे दुकाने या कारणाने रस्त्याने अत्यावश्यक सेवेची वाहतूक करणारी मालवाहू वाहने महामार्गाने आवागमन करीत आहे, मात्र त्यांना कुठेही पोटाची भूक शमविण्यासाठी जेवणाची व्यवस्था नाही। ही गांभीर्य पूर्ण बाब गौरीशंकर महाराज यांच्या निदर्शनात आली। त्यांनी 22 मार्च पासून 30 एप्रिल पर्यंत आणि जेव्हापर्यंत लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू असेल तसेच कोरोनाच्या संकटाचे निवारण होईपर्यंत दोन्ही वेळेच्या जेवणाचा वाटप ते करणार आहे। जय मा चैतन्य शक्ती आत्मिक आध्यात्मिक सेवा केंद्र हयातपूर द्वारा अखंड अन्नदान क्षेत्र माननीय तहसीलदार मूर्तिजापूर यांच्या आदेशानुसार हयातपूर या क्षेत्रात चालू करण्यात आलेले आहे। तसंच तर हे अन्नदान 115 वर्षापासून आमच्या आजोबा चालवत होते, कारण इथे 115 वर्ष आधी महामारी आली होती। संपूर्ण गाव उजाड झालं, परंतु आमचा परिवार गेलेला नाही। आमचा परिवार इथेच राहिला आणि अखंड अन्नदानाची सेवा आमचा परिवार करत राहिला। आज पण कोरोनामुळे या अखंड अन्नदान सेवेचा लाभ आम्ही गरजू व जीवनावश्यक वस्तू नेणाऱ्या सर्व वाहनांना येथून अन्नदानाचा पुरवठा करतो। याच्यामध्ये भिक्षा मागून आणून आम्ही सर्वांना जेवणाचा लाभ देतो। तसेच आमच्या येथील पोलीस सहकारी आणि जे काही आपले डॉक्टर इथे आहेत आमच्या विभागाचे, ते सुद्धा सहकार्य करतात। येथील आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावं हे सुद्धा अन्नदानाला मदत करतात, त्यांचंसुद्धा सहकार्य लाभते। आणि इथे सतत आमच्या पंजापासून आमच्या वडिलांपासून आणि आता आमच्या पिढीपर्यंत मी गौरीशंकरनाथ इथपर्यंत हे अन्नदान चालू आहे, अशी माहिती त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली आहे। या प्रसंगी गौरी अम्मा, कुरुमचे माजी सरपंच बाबू देशमुख, मधापुरीचे सरपंच प्रदीप ठाकरे, मंडळ अधिकारी डाबेराव पटवारी करवते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे, विठ्ठल राठोड, निलेश शिंगडे, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुमचे साथरोग अधिकारी पटले तसेच गणमान्य नागरिक उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर।